नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथील ACB कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या अनुजा राजन साळवी यांना झाले अश्रू अनावर. भाजप आपल्या लोकांना बाजूला ठेवून भ्रष्ट लोकांना बरोबर घेऊन करत आहे 400 पारची घोषणा. खासदार विनायक राऊत यांनी केली घणाघाती टीका. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रत्नागिरी येथे काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा. आणि खासदार विनायक राऊत यांनी 5 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा रत्नागिरी येथे केला प्रसिद्ध व पुन्हा विजयी करण्याचं केलं आवाहन. या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी येथील ACB कार्यालयात चौकशी दरम्यान आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांना आरोपींच्या रजिस्टरमध्ये सही करायला लावल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती आहे, सगळी माहिती मी त्यांना बोलले, पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली. आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो, पण त्यांनी आम्हाला 1 ते 5च्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे. 5च्या वेळात आम्हाला कंपल्सरी 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सकाळ म्हणजे 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे बसून त्यावेळेला आमची चौकशी होईल. आज माझी चौकशी पूर्ण झाली, कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते, तरी पण मी उद्या 8 तारखेपर्यंत बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा साळवी, मुलगा अथर्व साळवी आणि बंधू दीपक साळवी या सर्वांची रत्नागिरी येथील ACB कार्यालयात सतत चौकशी सुरूच आहे. आमदार राजन साळवी यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली. आज दुपारी 5 वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत विचारल्या प्रकारची उत्तरं त्यांना आम्ही दिली, आवश्यक अशा तऱ्हेने आमचं संपलेलं आहे. उद्या पुन्हा एकदा सकाळी 1 वाजता आपल्याला पत्नी रात्री लावायची आहे. त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारलेल्या आज आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा त्या व्यवसाय संबंधीचे उत्पन्न संबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आजची माहिती पूर्ण झाली कागदपत्राची. त्यासाठी राजन साळवी यांच्या पत्नीच्या अश्रूंची किंमत येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागेल असं आता खुलेआमपणे बोललं जाऊ लागलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असू दे, आपण त्याचा 2.5 लाखांच्या मताधिक्याने पराभव करू असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
खासदार साहेब, भाजपने नारा दिला आपली बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45+. कसे पाहता आपण या नाऱ्याकडे? भारतीय जनता पक्षाला 400 पार करायला स्वतःच्या ताकदीवर ते करू शकत नाही, म्हणून इतर पक्षामध्ये जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, जे जे खुनी लोक आहेत, त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि स्वतःच्या पक्षातल्या प्रामाणिक लोकांना अडगळीत फेकून द्यायचं. अशा या बाडग्या लोकांना बरोबर घेऊन 400 पार करण्याचं स्वप्न जर पाहणाऱ्यांचं स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात 45+ म्हणतात ते. महाराष्ट्रामध्ये 35+ इंडिया आघाडी आहे, म्हणजे आहे. विकास कामांचा तुमचा रेशो कसा लागला 5 वर्ष? विकास कामामध्ये मी 100% यशस्वी झालो असं म्हणणार नाही, पण खासदार म्हणून काम करत असताना केंद्रातल्या ज्या ज्या योजना असतील त्या इथे आणण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने असं असतं की खासदारांना निधी खूप कमी असतो आणि त्या अनुषंगाने काम करायचं झालं तर राज्य सरकारवरच अवलंबून राहून काम करावं लागतं. मी समाधानी आहे, 100% समाधानी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊतांची लढत कोणासमोर असेल? जो कोण समोर येईल त्याला 2.5 लाखांनी पाडायचं, पराभव करायचा हा निर्धार करून आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे आम्ही शोधत नाही कोण येतोय. कोणाला हिंमत असेल त्यांनी यावं. कोणते मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहे? कोकणचा सर्वांगीण विकास. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत लोकसभेत आणि मतदारसंघात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेचं प्रकाशन रत्नागिरी इथं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. रत्नागिरी इथं आयोजित कार्य अहवाल प्रकाशन प्रसंगी आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, मिलिंद कीर, बंड्या साळवी, काँग्रेसचे नेते रमेश कीर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, अभिजित हेकशेटे, विलास चाळके, राजेंद्र महाडिक, कुमार शेटे आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. पाठीवर थाप मारतात, पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्या नेत्यांचं मिळालेलं सहकार्य, सहयोग, आशीर्वाद हे मी कदापि विसरू शकत नाही. शिवसेना पक्षाचे सुद्धा सर्व मान्यवर पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे मान्यवर सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आप पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते, या सगळ्यांचं मिळणारं सहकार्य हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि त्याच्यातूनच या कोकणची सेवा करण्याचा प्रयत्न मी मागच्या 10 वर्षामध्ये केलेला आहे. अर्थात हे काम करत असताना माझ्या समोर संसदेमध्ये ज्यांनी आपला आदर्श निर्माण केलेला आहे ते बॅरिस्टर नाथ पै, त्यांच्या हे माझे आदर्श आहेतच. प्राध्यापक मधु दंडवते हे सुद्धा माझे आदर्श आहेतच. माननीय सुरेश प्रभू साहेबांचं कार्य मी कदापि विसरू शकत नाही, त्यांचं संसदेतील काम मी कदापि विसरू शकत नाही. ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब यांचं सुद्धा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळे अशा ह्या कोकणामधून निर्माण झालेले जे आदर्श आहेत ना, ते डोळ्यासमोर ठेवून संसद क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो केलेला आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. आणि संसद हे खूप मोठं प्रभावी शस्त्र आहे लोकांच्या, म्हणजे देश पातळीवरच्या समस्या मांडण्यासाठी, राज्य स्तराच्या समस्या मांडण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सुद्धा समस्या मांडण्यासाठी. अर्थात खासदारांना थेट निधी तसा कोणता नसतो. एक प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जर सोडली तर केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष निधी वितरण करण्याच्या योजना ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून येतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातूनच त्या निधीचं वितरण वगैरे वगैरे होतं. त्यामुळे ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे या ठिकाणी आणणं, म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असतील, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना असेल,
प्रधानमंत्री आवास योजना असेल, अशा ज्या योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे मतदारसंघामध्ये राबवण्यासाठी सातत्याने केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर जे प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्या सर्व सहकार्यांबरोबर घेऊन KTV जवळ बोलताना खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि महायुती सरकारवर सडकून टीका केली. कोणते मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहे? कोकणचा सर्वांगीण विकास, कोकणवासियांची सेवा, मतदारांचा विश्वास, हे तर म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकारकडे आपण कसे पाहता? काही मिनिटात. अत्यंत अपयशी ठरलेलं हे सरकार आहे. महाराष्ट्राला लागलेला काळिमा आहे. का? त्या मागचं कारण काय? आपण कामं कोणती करायची नाहीत, पक्षीय दृष्टिकोन ठेवून पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग करून इतर शिवसेना, शरद पवार गट, काँग्रेस यांना त्रास द्यायचं, अशा पद्धतीने खुनशी प्रवृत्तीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी झालं नव्हतं. आणि केवळ स्वतःच्या पक्षामध्ये घेण्यासाठी तिजोरीची वारेमाप लूट करायची. महाराष्ट्रावर आज लाखो करोड कोटीचा जो कर्ज उभा राहिलेला आहे ते खऱ्या अर्थाने शिंदे सरकारचा पाप आहे. महाराष्ट्रात मशाल, तुतारी आणि हात काय असेल यांचा रेशो? हातात तर मशाल आहेत आणि तोंडाने तुतारी फुंकणारच. अच्छा. कोणते मुद्दे साहेब आपण त्याच्याला अगदी प्रकर्षाने कोणते मुद्दे समोर आले? महाराष्ट्रामध्ये प्रश्न तर कमी नाही आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहेत, बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे, महागाई तर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आता पुन्हा एकदा गॅस भाव वाढ झाले, 26 रुपये पुन्हा वाढले. महाराष्ट्रामध्ये प्रश्नांचा डोंगर उभा राहिलेला आहे. तरी लोक त्यांच्या बरोबर खेचले जातात, त्यांच्याकडे दररोज चढावर चालू आहे. त्या मागचं नाही, अजिबात नाही. पैसा फेको तमाशा देखो तशा पद्धतीचा आहे. स्वतःकडे विचाराने घेत नाही, ते पैशाने आणि वेगवेगळे आमिष दाखवून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. काही जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असं पालकमंत्र्यांचा दावा आहे. कसे पाहता? तुम्ही सगळेजण पाहतायत कसं दावा झालाय. रत्नागिरीतून इथून 27 स्टॉप पर्यंत जायपर्यंत किमान मणक्याची हाडं मोडली पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवली त्यांनी. भाजपने मोठमोठे नेते रत्नागिरीत मैदानात उतरले तुमच्या विरोधात. याचाच अर्थ आघाडीच्या उमेदवाराचा किती प्रभाव आहे हे दिसून आलेलं आहे. ते घाबरले तुम्हाला असं म्हणायचं आहे? घाबरला, आज उमेदवार निश्चित करू शकत नाही, त्यापेक्षा काय. विनायक राऊत साहेबांचे उमेदवारी फायनल झाली असं मी समजायचं? विनायक राऊतांचे उमेदवार शिवसेना आघाडी या पक्षाची निश्चित केलेली आमच्या पक्षप्रमुखांनी. 2022 संपलं, 23 संपलं, तरी तुमचा विजन असलेला मुंबई गोवा महामार्ग आजही पूर्ण झालेला नाही. ते विजन आहे, पण त्या विजनची पूर्तता करण्याची जे जबाबदारी ज्या केंद्रीय सरकारकडे आहे ते अत्यंत घाणेरड्या वृत्तीने काम करतायत. त्यांनी नेमलेले निकृष्ट दर्जाचे ठेकेदार हे त्यांचं पाप आहे, आमचं नाही आहे. आम्ही मागणी करतो परंतु ठेकेदार त्यांचे. काय अपेक्षा आहे? 24 पर्यंत तरी पूर्ण होईल? व्हायलाच पाहिजे. याच्यापूर्वी सुद्धा या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गणपतीच्या अगोदर पूर्ण होणार, डिसेंबरच्या अगोदर पूर्ण होणार, 2 डिसेंबर आता येतोय. अपेक्षा आहे पण 24 पर्यंत पूर्ण होईल म्हणून. व्हायला पाहिजे अपेक्षा आहे, पण मला वाटत नाही त्यामध्ये जोपर्यंत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री दर्जेदार ठेकेदाराची नीती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग देशातला रेंगाळलेला प्रकल्प म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. आणि आता पाहूया खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी इथं दिलेल्या सडेतोड मुलाखतीची एक झलक खास KTVच्या दर्शकांसाठी. की रत्नागिरी सिंधुदुर्ग निसर्गाने भरभरून दिलेला आहे, पण आज पर्यटनामध्ये आपण खूप मागे पडलो. या मागचं कारण काय? प्रधानमंत्री स्वदेश दर्शन 2 या PM साहेबांच्या योजनेमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. आणि केवळ कोस्टल सर्किट नव्हे, ते हिली सर्किट जे आहे पश्चिम घाटपट्टा, ह्या दोन्ही भागाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे. भविष्यामध्ये ही योजना मी प्रभावीपणे अंमलात आणण्यामध्ये यशस्वी होईल. मासेमार, मच्छीमार असतील, त्याच्या आंबा बागायतर असतील, परेशानी, त्यांची कामं होत नाही. खरंच हे मच्छीमारांचे प्रश्न आहेत म्हणून मी मागणी केलेली आहे की जे खास करून मच्छीमार आणि मच्छी विक्रेत्या महिला यांना त्या बॅन पिरियड मध्ये, बंदीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने त्यांना राशन मोफत दिलं पाहिजे. त्यांना खर्चासाठी किमान मासिक 3000 रुपये दिले पाहिजे आणि त्यांचा विमा उतरवला पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका मी मांडलेलीच आहे. बागायतदारांच्या बाबत सुद्धा आंबा काजू बोर्ड राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते स्थापन करून गोव्याच्या धर्तीवर काजूला हमीभाव द्यायला पाहिजे आणि आंबा उत्पादकांना इतर सोयी सवलती दिल्या पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आता महायुतीवर राहणार आणि त्याला 10% आरक्षण दिलेलं आहे. अजिबात नाही.
मराठा समाजाला फसवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मराठा समाजाचे नेते म्हणतात त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जी याचिका गेली तिथे सुद्धा राज्य सरकारने काही आपली प्रभावशाली बाजू मांडलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल करायची, जरांगे पाटलांना फसवायचं हे ज्यांनी केलेलं आहे ते शिंदे सरकारने, फडणवीस यांची नावं मराठा समाजातल्या सर्वांना माहिती आहे. लोकसभा निवडणूक जवळजवळ बिघड वाजलेला आहे. काय आव्हान करू इच्छित आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ? माझ्या कोकणवासियांना हीच विनंती करेन, माझ्या शिवसेना आणि आघाडी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करेन, आपला माणूस म्हणून मला समजून घ्या आणि पुन्हा एकदा मला मतदान रूपी आशीर्वाद द्या. माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी तुमच्याकडे मला दिलेलं आहे, तुम्ही माझं आणि तुमच्या मुलाचं रक्षण करा. उद्धवजी रत्नागिरी येण्याची शक्यता? हो, येणार. धन्यवाद. धन्यवाद. हिंदूंनो एक व्हा आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावर या, असं आवाहन काजल हिंदुस्तानी यांनी केलं आहे. दबा सके क्या? कुछ लोगों ने कोशिश की कि रत्नागिरी के हिंदुओं को चुप कर दो, बोलो कर सके क्या? ये नया भारत है और रत्नागिरी का हिंदू जाग चुका है. अब क्योंकि ये मोर्चा ना निकले इसलिए बहुत प्रयास किए गए. अपनों ने भी किए, परायों ने भी किए, दोस्तों ने भी किए, दुश्मनों ने भी किए, प्रशासन के कुछ लोगों ने भी किए. हमारे देश का जयचंदों का इतिहास रहा हुआ है. पर ऐसा है कि ये प्रभु श्री रामचंद्र की भूमि है और हम राम राज्य की ओर अग्रसर हो चुके हैं. परमिशन लेना पड़ रहा है. आप कौन सी बात कर रहे हैं हिंदू राष्ट्र राम राज्य की, जहां हिंदू की ये दशा है कि कहने को हम 80% तो है, पर क्या हम सच में हैं? अगर होते तो क्या ये होता जो आज हुआ? हिंदुओं को रोका गया, गांव से हिंदुओं को आने नहीं दिया. रत्नागिरी में गांव में स्थानिक प्रशासन के लोगों ने गांव के नागरिकों को डराया कि अगर तुम ये मोर्चे में जाओगे तो हम तुम्हारा काम नहीं करेंगे. सरकारी कचहरी यहाँ पे पीछे ही है. मैं प्रशासन के लोगों को ये प्रश्न करती हूँ कि कौन से लोकतंत्र की हम बात कर रहे हो? आप लोकतंत्र के नाम पर तानाशाही कर रहे हो, हिटलरशाही कर रहे हो, हिंदुओं को अपना मोर्चा निकालने के लिए रोक रहे हो. यहाँ तक कि गांव के हिंदुओं को रोका जा रहा है कि आज रत्नागिरी के मोर्चे में ना आए. देखो, आपका मनोबल तोड़ने की कोशिश है. ये जो तामझाम आप आसपास में सब देख रहे हो, ये आपका मनोबल तोड़ने के लिए ही अरेंज किया गया है. पर ऐसा है मेरे हिंदू भाई बहनों कि थे चले इतिहास लिखने, मृत्यु से घबरा रहे हो, चाहता बलिदान है रण और तुम घर को आ गए हो. ये अहिंसा मात्र भ्रम है. शत्रुओं का जाल है ये, मान लो तुम बात मेरी, हिंदुओं का काल है ये. यदि अहिंसा पूज्य होती, श्री कृष्ण क्यों गीता सुनाते और शांति हेतु युद्ध निश्चित भेद क्यों हमको बताते? कायरों की भांति तुम क्यों युद्ध से कतरा रहे हो? चाहता बलिदान है रण और तुम घर को आ गए हो. सोमवारी रत्नागिरी शहरात मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चामध्ये रत्नागिरी शहर आणि परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या अनुजा राजन साळवी यांना झाले अश्रू अनावर। भाजप आपल्या लोकांना बाजूला ठेवून भ्रष्ट लोकांना बरोबर घेऊन करत आहे 405 ची घोषणा। खासदार विनायक राऊत यांनी केली घणाघाती टीका। हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रत्नागिरी येथे काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा। आणि खासदार विनायक राऊत यांनी 5 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा रत्नागिरी येथे केला प्रसिद्ध व पुन्हा विजयी करण्याचं केलं आवाहन। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।